11th ॲडमिशन 2025-26ची ॲडमिशन प्रोसेस आजपासून सुरू झालेली आहे। तर विद्यार्थी 7 तारखेपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित करू शकतात। तर विद्यार्थ्यांना आता प्रोसेस काय करावी लागणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल ते विद्यार्थी या व्हिडिओमध्ये दाखवलेली प्रोसेस करणार आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स घेऊन आपल्या कॉलेजला जाणार, म्हणजे ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे तिथून आपली ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करणार। त्यांच्याकडून जेही त्यांना पोचपावती मिळणार त्यांच्याकडून पोचपावती घ्या आणि त्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस ही कंप्लीट होणार। यानंतर तुम्हाला कोणतीही अपडेट चेक करायची गरज नाही आहे। डायरेक्ट तुम्ही कॉलेजच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि तुमचे जेही क्लासेस असेल, कॉलेज कधी सुरू होणार त्यांच्याकडून तुम्ही कन्फर्मेशन घेऊ शकता आणि त्या प्रकारे तुमची 11वी आणि 12वीची ॲडमिशन ही कन्फर्म होऊन जाणार। यानंतर तुम्हाला लागणार आहे स्कॉलरशिपची इन्फॉर्मेशन, त्याबद्दलचा संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी साईडवर या। साईडवर आल्यानंतर बघू शकता की विद्यार्थ्यांना करायचं आहे लॉग इन। तर लॉग इन करायसाठी तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे जो आपण या अगोदर आतापर्यंत यूज केलेला आहे, तोच ID टाका, पासवर्ड टाका आणि त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला सर्वप्रथम साइन इन करून घ्यायचं आहे। आपण प्रोफाईलमधून आपली जी प्रोसेस आहे ॲडमिशनची ही करणार आहे आणि विद्यार्थ्यांना अलॉटमेंट लेटरसुद्धा लागणार आहे, कारण की अलॉटमेंट लेटर घेऊनच तुम्हाला तुमच्या कॉलेजला जायचं आहे। या अगोदर अलॉटमेंट लेटर डाउनलोड होत नव्हते, त्यामुळे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केल्या होत्या। तर आता अलॉटमेंट लेटर डाउनलोडसुद्धा होत आहे। संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर 11th ॲडमिशनबद्दल पुढील ज्याही अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। तर सर्वप्रथम लॉग इन करून घ्या। लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्हाला ती डिस्प्ले होत असेल। त्यानंतर बघू शकता की इथे तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे हा सेल्फ व्हेरीफाईड आहे। त्यानंतर ॲडमिशन स्टेटस नॉट ॲडमिटेड आहे, कारण की अजूनपर्यंत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्याचा प्रोसेस कॉलेज जेव्हा कन्फर्म करणार तेव्हा तुम्हाला इथे ॲडमिटेड अशा प्रकारे शो होणार। त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करा आणि आपली ॲडमिशन प्रोसेस कन्फर्म करा। त्यानंतर तुमच्या लॉग इनमध्ये सुद्धा स्टेटस चेंज होणार। तर त्यानंतर तुम्ही लॉग इनमध्ये आल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसून पडेल डॅशबोर्डला। इथे तुम्हाला कॅप ॲडमिशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथून आपण आपली ॲडमिशन कन्फर्म करणार आहे। तर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम कॅप ॲडमिशन प्रोसेसला क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला कॅप अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करावं लागेल। तर बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण माहिती तुमची दिलेली आहे, त्यानंतर कॉलेजबद्दल सुद्धा संपूर्ण माहिती दिलेली आहे। तर यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या। त्यानंतर तुम्ही जर थोडे खालच्या साईडला आले तर तुम्हाला इथे संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोडचं ऑप्शन देणार आहे। तर हा विद्यार्थी SC कॅटेगरीमधला असल्यामुळे या विद्यार्थ्याला नॉन क्रिमिलियरचं ऑप्शन आलेलं नाही आहे, परंतु जर विद्यार्थी OBC NT VJNT यामधला असेल तर त्याला नॉन क्रिमिलियरचं ऑप्शन येणार। तर बघू शकता या विद्यार्थ्याकडे 10वीची मार्कशीट आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे आणि TC सुद्धा आहे। तिन्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे। तुम्ही तिन्ही डॉक्युमेंट्स इथून व्ह्यू करू शकता, जे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे ॲक्शनचं। जर तुम्ही डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड केलेले असेल तर तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म टाकायची गरज नाही आहे। जर कोणतं डॉक्युमेंट्स रिमेनिंग असेल तरच तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म टाकायचं काम पडत होते, परंतु आता तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा। जर कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला चुकीचे अपलोड झाले तर तुम्ही इथून डिलीट करू शकता, रेड ऑप्शन दिलेला आहे। तर या रेड ऑप्शनमधून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट डिलीट करून परत डॉक्युमेंट्स अपलोड करून चेक करू शकता। इथून जे ॲक्शन दिलेलं आहे यामधून चेक करा। अशा प्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता। त्यानंतर विद्यार्थ्याला इथे एक नोट देण्यात आलेली आहे, ही नोट चेक करणं अतिशय गरजेचं आहे। बघू शकता प्रोसीड फॉर ॲडमिशन ओनली इफ यू आर शुअर अबाउट टेकिंग ॲडमिशन इन द अलॉटेड ज्युनियर कॉलेज। प्रोसीड फॉर ॲडमिशनचं जे ऑप्शन दिलेलं आहे हे ऑप्शनवर क्लिक तेच विद्यार्थी करतील ज्या विद्यार्थ्यांना खरोखर प्रवेश घ्यायचा असेल। जर तुम्हाला त्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा नसेल तर तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशनला क्लिक करायची गरज नाही आहे, अशाबद्दलची या नोटमध्ये माहिती देण्यात आलेली आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायची असेल ते विद्यार्थी त्यांचे अलॉटमेंट लेटर इथून डाउनलोड करू शकतात। इथे ऑप्शन दिलेला आहे, इथून त्यांचे अलॉटमेंट लेटर डाउनलोड होत आहेत। तुम्ही सुद्धा संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा, अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा, कारण की ते अलॉटमेंट लेटर तुम्हाला कॉलेजला घेऊन जायचं आहे। समजा
कोणत्या विद्यार्थ्याला ही प्रोसेस करायची नसेल तर तो विद्यार्थी डायरेक्टली कॉलेजला जाऊ शकते. कॉलेजवाले सुद्धा तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ही कंप्लीट करून देऊ शकतात. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे. तुम्ही डायरेक्टली कॉलेजला जा, त्यांच्याकडून ही प्रोसेस कंप्लीट करून घेऊ शकता. समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रोसेस करायची असेल तर तुम्ही इथून अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करा. त्यानंतर प्रिंट अलॉटमेंट लेटरला क्लिक करा. तुमच्यासमोर तुमचे अलॉटमेंट लेटर उपलब्ध होणार. या प्रकारे तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे, परंतु ही माहिती ब्लर करण्यात आलेली आहे कारण आपण यामध्ये संपूर्ण माहिती दाखवू शकत नाही. त्यामुळे तर अशा प्रकारे तुम्ही यामध्ये PDF सुद्धा सेव्ह करू शकता, कारण की आम्ही हे कम्प्युटरवर करतोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा करून बघा. PDF सेव्ह करून ठेवू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली जर सायबर कॅफेला असेल तर त्यांच्याकडून प्रिंटसुद्धा काढू शकता. अशा प्रकारे तुमचे अलॉटमेंट लेटर काढून घ्या, कारण तुमचे अलॉटमेंट लेटर तुम्हाला कॉलेजला घेऊन जायचं काम पडू शकते. अलॉटमेंट लेटर निघाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशनला क्लिक करावं लागेल. प्रोसीड फॉर ॲडमिशनला क्लिक केल्यानंतर तुमची जी ही प्रोसेस आहे ही कंप्लीट होऊन जाणार. तर इथे काय दिलेली इन्फॉर्मेशन एकदा रीड करा. काइंडली अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, संपूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करा. काइंडली कंप्लीट द ॲडमिशन प्रोसेस, म्हणजे जी ॲडमिशन प्रोसेस आहे ही तुम्ही 30/6 ते 7/7/2025 पर्यंत कंप्लीट करू शकता. जर तुम्ही ही कंप्लीट केली नाही 7 तारखेपर्यंत तर तुमची ॲडमिशन जो नंबर लागलेला आहे हा ॲटोमॅटिक कॅन्सल होऊन जाणार. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला प्रवेश घ्यायचा नसेल त्या विद्यार्थ्यांना काहीही करायची गरज नाही आहे. ॲटोमॅटिक तुमचा जोही प्रवेश आहे हा ॲटोमॅटिकली रद्द केला जाणार 7 तारखेच्या नंतर. म्हणजे 7 तारखेला तुमचा जो प्रवेश आहे रद्द केला जाऊ शकतो. तर विद्यार्थ्याला इथे आता कन्फर्मचं ऑप्शन दिलेलं आहे, कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर तुमचा जोही प्रोसीड फॉर ॲडमिशनचं जे ऑप्शन आहे हे क्लिक होऊन जाणार आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या प्रकारे आता इथे आपण कन्फर्म करणार. कन्फर्म केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे रेडमध्ये आलेलं आहे. इथे ऑप्शन दिलेलं आहे अंडो प्रोसीड फॉर ॲडमिशन. समजा एखाद्या विद्यार्थ्यांकडून प्रोसीड फॉर ॲडमिशन हे चुकीने क्लिक झालं, परंतु त्या विद्यार्थ्याला जर ॲडमिशन घ्यायचं नाही आहे तर इथे अंडो म्हणजे तुम्ही रिव्हर्स येऊ शकता. तर अंडोला क्लिक केल्यानंतर तुम्ही रिव्हर्स येणार आणि इथे परत तुम्हाला ग्रीनमध्ये लिहिलेलं असेल प्रोसीड फॉर ॲडमिशन आणि तिथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर परत तुम्ही ॲडमिशन प्रोसेसला जर क्लिक केलं तर ते परत तुम्हाला ॲडमिशन तुमची कन्फर्म होणार. अशा प्रकारे हे ऑप्शन आहे. यामध्ये ज्याही विद्यार्थ्यांना अडचण असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि अलॉटमेंट लेटर, डॉक्युमेंट्स विथ झेरॉक्स 2-2 बंच घेऊन जा. आपली ॲडमिशन कन्फर्म करा आणि पुढील जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा नाही आहे, राऊंड 2चा फॉर्म भरायचा आहे, तर राऊंड 2 बद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.